हिंदू शास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे अथवा बहिणीचे रूप मानले गेले आहे. अपराजित पृष्ठा या ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख केला आहे आणि अग्निपुराणामध्ये गौरीच्या मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाईल असे सांगण्यात आले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की आपण गणपती उत्सवामध्ये आपण गौरी उत्सव का साजरा करतो? सांगतो. खूप वर्षापूर्वी एक राक्षस त्याचं नाव होतं कोलासूर आणि तो राक्षस स्त्रियांना फार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला सर्व स्त्रिया कंटाळल्या होत्या. याच त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया एकत्र झाल्या व त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रार्थना सुरू केली. यानंतर त्यांच्या प्रार्थनेला तिन्ही देव प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर त्यांनी या तिन्ही देवांना आपल्यावर आलेल्या संकटाची जाणीव करून दिली. त्यांचे संकट पाहून देवांनी हे काम श्री विष्णूची पत्नी महालक्ष्मी देवी यांच्याकडे सोपवले. तेव्हा महालक्ष्मी देवी मोठ्या शर्तीने कोलासुराशी युद्ध केले व त्यांचा नाश केला. श्री महालक्ष्मी देवीच्या या कृपेचे स्त्रिया संकटमुक्त होऊन सुखी झाल्या. देवीच्या या उपकाराचे स्मरण म्हणून महालक्ष्मी देवीचा उत्सव या स्त्रिया साजरी करू लागल्या. म्हणूनच मोठ्या आनंदाने गणपती उत्सवामध्ये गौरीची स्थापना करून त्यांना सजवतात, पाची पक्वान्न तयार करतात आणि सुख समृद्धी आणि घरात भरभराटी येऊ अशी प्रार्थना करतात. यालाच ज्येष्ठ गौरीचे पूजन असेही म्हणतात. लातूर येथे नीलकंठेश्वर मंदिरात श्री गौरी आणि शिवाची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड सुद्धा दाखवले आहे. तसेच कानोज येथे स्वतंत्र गौरीचं मंदिर देखील आहे.